नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धुळ्यातल्या मुस्लिम समाजाने गेल्या 40 वर्षांपासून हिंदू धर्माच्या सणांना आपला हातभार लावला आहे. विशेषतः होळी आणि गुढीपाडव्यांसाठी हार बांगड्या तयार करणारे मुस्लिम कुटुंबीय बाबुल्लाह अजमुद्दीन हलवाई यांच्या कुटुंबाचा हा व्यवसाय हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक बनलाय. या सणांसाठी तयार केलेले हार बांगड्या तिथल्या हिंदू बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जातात. हे कुटुंबीय रमजानच्या पवित्र महिन्यात देखील आपल्या कामात व्यस्त राहून हिंदूंच्या सणांसाठी आवश्यक सामग्री तयार करत आहेत. हे त्यांचं एक प्रकारे धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठरते. 1.5 टन माल तयार करणं आणि त्याची विक्री मुंबई, पालघर, बोईसर सारख्या विविध ठिकाणी होणं हे त्या परंपरेचं महत्त्व सिद्ध करतं. बाबुल्लाह हलवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार हार बांगड्या 9,000 क्विंटल आणि 150 रुपये किलोच्या दराने विकले जात आहेत, ज्यामुळे नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या व्यवसायाच्या माध्यमातून एकता, प्रेम आणि परंपरेच्या जतनाचे प्रतीक म्हणून सर्वसमावेशकता आणि सामूहिक समज उभा केला जात आहे. मी बाबुल्लाह हलवाई, रमजान बाबा नगर, धुळ्यामध्ये राहतो. हा आमचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे. गेल्या 40 वर्षापासून आमचे घरचे पुरे परिवार हा व्यवसाय करता. रमजान महिना सुरू असून सुद्धा होळीच्या सणाला हिंदू बांधवांचे जे सण आहे त्यांना माल भेटावा त्या हिशोबाने माल बनवतोय. आमचा माल बोईसर, पालघर, मुंबई आणि धुळ्याचे आजूबाजूचे खेडेपाडे तिथं आमचा माल जातो. आता यावर्षी 1 टन माल निघतोय आणि मालाची भाव आहे 900 रुपये क्विंटल, 9,000 रुपये क्विंटल. हा, मागच्या वर्षापेक्षा यावर्षी 500 रुपयांनी भाव वाढले. मजुरी वाढली आहे, परत कोळशाचे भाव वाढले, त्या हिशोबाने भाव वाढले. तुर्तास वेळ झाली. इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.